नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा 2025 मध्ये तलाठी भरतीची 2400 पेक्षा जास्त जागांची भरती येण्याची शक्यता आहे. तर त्याच्यामुळे आपण 2023 मध्ये तलाठी भरती जेवढे काही 57 पेपर झाले होते, तेवढे सगळे आपण आता त्याची आपण सिरीज चालू केलेली आहे. त्याच्यामधला आज आपण 4था पेपर बघणार आहे. ठीक आहे. तर बघा त्याच्या आधी बघा आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, तर त्याच्यावरती आपण कंबाईनसाठी सेपरेट बॅच सुरू केलेली आहे. बॅचची फी आपली फक्त ₹999 असेल. सेम याचप्रमाणे आपण एमपीएससी साठी पण सेपरेट बॅच सुरू केलेली आहे आणि त्या पण बॅचची फी आपली फक्त ₹999 असेल. ठीक आहे. तर बघा आता आपण सरळ सेवेसाठी आता नवीन बॅच सुरू करतोय आपल्या ऍप्लिकेशन वरती. तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये उपलब्ध होऊन जाईल. ठीक आहे. तर बघा आता पहिला प्रश्न बघू आपण. तर बघा नळ टाकीवरचा प्रश्न आहे. काय दिले बघा प्रश्नामध्ये? पाईप ए आणि बी अनुक्रमे 7 तास आणि 10 तासात एक टाकी भरू शकतात आणि पाईप सी हा पूर्ण भरलेली टाकी 14 तासात रिकामी करू शकतो. तीनही पाईप एकाच वेळी सुरू केले, पण पाईप ए ला 4.5 तासानंतर बंद केले, तर टाकीचा उर्वरित भाग किती तासात भरला जाईल? ठीक आहे बघा, 3 पाईप आहेत ए, बी, सी. ए, बी आणि सी. आता ह्यातले वरचे 2 पाईप टाकी भरतात आणि तिसरा पाईप काय करतो? टाकी रिकामी करतोय. किती तासात? तर बघा हे 7 तासात, 10 तासात आणि इकडे हे 14 तास. ठीक आहे बघा. आता ही काय वेळ आहे तुमची. ठीक आहे. आता लक्षात घ्या 7, 10 आणि 14 जर आपण लसावी काढला बघा. 7 आणि 14 चा लसावी किती आला? 14 आला. बरोबर आहे. 7 1 7 2 14, 14 1 14. आता 14 आणि 10 चा लसावी काढताना काय करायचं? इथं तर 10 ला कुठल्या संख्येने भाग जाणार? 10च्या पटीची संख्या कुठली असते? त्याच्या एक स्थानी 0 असतो. मग 14च्या पटीतली संख्या शोधायची ज्याच्या एक स्थानी 0. 14 पंचे 70. म्हणजे बघा लसावी किती आला? 70 आला इथं. मग आपण काय करतो बघा एकूण काम किती पकडलं आपण? तर ₹70 काम पकडलं. मला सांगा आता 70 सॉरी आपण इथे एकूण काम नाही आपल्याला टाकी दिली बरोबर आहे का? मग इकडे काय केलं आपण काय पाण्याची टाकी. पाण्याची टाकी किती आपली इकडं 70 लिटरची टाकी. किती? 70 लिटरची टाकी. 70 लिटरची टाकी जर ए हा 1 तास 7 तासात भरत असेल, तर तो एका तासामध्ये किती पाणी टाकणार त्याच्यामध्ये? तर 10 लिटर पाणी टाकेल. 10 लिटर. बी काय करतोय बघा 10 तासात भरतोय म्हणजे त्याला किती लागतील बघा 7 लिटर. 10 70. आणि हा सी काय करतोय 14 पंचे 70 म्हणजे 5 लिटर पाणी एका तासामध्ये बाहेर फेकतोय. ठीक आहे बघा. आता आपण काय केले बघा तीनही पाईप सुरू केले आणि काय केलं 4.5 तासानंतर ना ए पाईप आपण बंद करून टाकला तर टाकीचा उर्वरित भाग किती तासात भरून जाईल? बघा आता लक्षात घ्या आपल्याला 4.5 तासामध्ये बघा सुरुवातीला बघा बघा 4.5 तासात भरलेली टाकी आपल्याला काढावी लागेल. 4.5 तासात भरलेली टाकी. मग आता मला सांगा पहिल्यांदा तर तिन्ही नळ चालू आहेत. मग हा पाणी टाकतोय, हा पाणी टाकतोय आणि हा पाणी कमी करतोय. तिन्ही नळ जर चालू असतील तर एका तासामध्ये टाकीत पाणी किती पडणार आहे? 10 आणि 7 17 लिटर पाणी पडते. 17तनं 5 काय होते? वजा होते. 17तनं 5 गेले खाली किती झाली? 12 लिटर. बरोबर आहे का? मग टाकीत एका तासामध्ये 12 लिटर पाणी पडते. तिन्ही नळ चालू असतील तर मग 4.5 तासामध्ये किती भरला असणार आहे बघा? 4.5 गुणिले 12 येते. किती येते माझ्याकडे 4.5 तासामध्ये? 12 पंचे 60 आणि किती आले हात चाला 6 12 चोका 48 आणि 6 49 50 आणि 4 54 लिटर. मग 54 लिटर टाकीत पाणी पडलं. ठीक आहे. 54 लिटर मध्ये. चला मग आता मला सांगा 54 लिटर टाकीत पाणी पडलं. टाकी आपली किती 70 लिटरची टाकी. शिल्लक पाणी किती असेल बघा? शिल्लक पाणी झालं आपलं किती? तर 70 वजा 54. 70 मधनं 54 गेलं खाली किती राहिलं? 16 लिटरचं. 16 लिटरचं जे टाकीत पाणी भरायचं आपल्याला किती वेळ लागला विचारले. आता मला सांगा 4.5 तासानंतर आपण ए हा नळ बंद करून टाकला. याचा विषय संपला 4.5 तासानंतर. आता राहिले कुठली फक्त बघा बी आणि सी. त्यात पण काय होतंय एक नळ टाकी भरतोय, एक नळ रिकामी करतोय. पण नंतरचे बघा आता एका तासामध्ये पाणी किती पडणार आहे? 7 लिटर पाणी पडते 5 लिटर त्याच्यामधून निघून जाते. राहिले किती? 2 लिटर. मग 16 लिटर आपल्याला कितीने भरायचं? 2 लिटरने भरायचं. मग किती वेळ लागेल बघा? 82 16 म्हणजे 8 तास वेळ लागेल. कधी हे 16 लिटर पाणी भरण्यासाठी. म्हणजे ऑप्शन नंबर काय असेल पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा अल्फाबेट सीरीज वरचा प्रश्न आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? इंग्रजी वर्णक्रमानुसार दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे? ठीक आहे बघा आता काय निघते बघा याच्यामध्ये? ए नंतर बी, सी, डी आणि ई. ई येईल इथं. ई कुठं दिसतंय तुम्हाला? इथं 2 मध्ये ई आहे. ह्याचा विषय संपला. नंतर बघा काय दिसतंय बघा? आय, जे, के, एल, एम. ई नंतर एम असेल. ई नंतर एम फक्त ऑप्शन नंबर 4 मध्ये. त्यामुळे ह्याचा विषय संपला. ठीक आहे बघा. आणि काय निघेल बघा? पी, क्यू, आर, एस, टी म्हणजे बरोबर ई, एम, टी म्हणजे ऑप्शन नंबर 4 आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू.
बघा आता टाइम अँड वर्क वरचा क्वेश्चन आहे, काळ कामावरचा. काय दिले बघा, जर दिवसातील 9 तास काम करून 15 पुरुष 16 दिवसात एका शेताची कापणी करू शकतात, तर 18 पुरुष दिवसातील 8 तास काम करून किती दिवसात शेताची कापणी करतील? बघा आता सेम शेत आहे, बघ काम सेम आहे तुमचं, त्यामुळे कामाचा काही विषय घ्यायची गरज नाही. फक्त आता काय माणसे दिवस आणि तास किती लागले तेवढं बघा. काय निघते बघा इकडं, बघा काय लिहायचं, माणसे गुणिले दिवस गुणिले तास बरोबर माणसे गुणिले दिवस गुणिले तास. बघा आता माणसे किती लागली बघा, हा बघा आता कसं येईल बघा, 9 तास गुणिले बघा 9 गुणिले 15 गुणिले 16 बरोबर 18 गुणिले 8 18 गुणिले 8 गुणिले काय किती बघा, तर किती दिवस लागतील, तर x दिवस लागतील. ठीक आहे बघा. चला मग काय करायचं, x जागायला ठेवा आणि हे 18 गुणिले 8 बरोबरच्या अलीकडे आणा. काय निघेल बघा, 9 गुणिले 15 गुणिले 16 छेद काय होईल 18 गुणिले 8 18 गुणिले 8 काय निघेल बघा इकडं. चला 8 एके 8 8 दुने 16 परत 9 एके 9 9 दुने 18 परत 2 ला 2 कॅन्सल राहिले किती 15 दिवस लागतील. 15 ऑप्शन नंबर किती येते मग पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिलोगिझम चॅप्टर वरचा क्वेश्चन आहे. काय दिसतंय बघा ह्याच्यामध्ये, दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून दिलेल्या निष्कर्षापैकी कोणते निष्कर्ष दिलेल्या विधानांची तर्कसंगत आहेत ते ठरवा. ठीक आहे बघा. आता विधान काय, विधान वाचा बघा. सर्व गायक संगीतकार आहेत. बघा सर्व गायक काय आहेत, तर संगीतकार आहेत. संगीतकार आहेत. ठीक आहे. चला परत पुढे काय दिले बघा, सर्व संगीतकार कलाकार आहेत. सर्व संगीतकार बघा, सर्व संगीतकार कोण आहेत, तर कलाकार आहेत. सर्व संगीतकार कलाकार आहेत. परत काय दिले बघा, एकही कलाकार डॉक्टर नाही. बघा एकही कलाकार, बघा कलाकाराचा आणि डॉक्टरचा काही संबंध नाही. एकही कलाकार डॉक्टर नाही. ठीक आहे बघा, एकही कलाकार डॉक्टर नाही. बरं पुढे काय दिले बघा आता, बरं आता ह्याला काय म्हणतो आपण, स्टँडर्ड डायग्राम. स्टँडर्ड डायग्राम वरून जर आपल्याला बघा निष्कर्ष दिसतात ते होकारार्थी नकारार्थी चेक करा. कसे निष्कर्ष आहेत, तर होकारार्थी निष्कर्ष आहेत. होकारार्थी निष्कर्षाला एवढी एक डायग्राम पुरेशी असते. ठीक आहे. चला काय दिले बघा, काही डॉक्टर गायक आहेत. बघा डॉक्टर काय म्हणले, काही डॉक्टर गायक आहेत. बघा काय संबंध आहे का, डॉक्टरच्या सर्कलला सर्कलच्या आतमध्ये एंट्री नाही आणि गायकचा सर्कल कुठे आहे, ह्याच्या आतमध्ये. त्याच्यामुळे पहिले काय झालं, चूक झालं. दुसरं काय दिसतंय बघा, काही संगीतकार गायक आहेत. बघा काही संगीतकार गायक आहेत. काय आहेत बघा, संगीतकाराचा जो सर्कल आहे ना त्याच्या आतमध्ये गायक आहे. संगीतकाराचा एवढा जर पार्ट आपण बाजूला कापून काढला तर तो कोण आहे, गायक आहे. म्हणजेच काही संगीतकार गायक आहेत का, तर आहेत. त्यामुळे 2 नंबरचं बरोबर येते. काय निघेल बघा, तर निष्कर्ष फक्त निष्कर्ष 2 सत्य आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिसते बघा, सरासरी चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, लोकांच्या एका गटामध्ये पुरुष, स्त्रिया आणि मुले आहेत. जर त्यापैकी 35% पुरुष, 40% स्त्रिया आणि उर्वरित मुले असतील आणि त्यांचे सरासरी वजन अनुक्रमे 70 किलोग्राम, 60 किलोग्राम आणि 30 किलोग्राम असेल तर गटाचे सरासरी वजन किती आहे? तर बघा आता टक्केवारीमध्ये मुलं दिलेत ना, आपण संख्येमध्ये लिहू. आपण काय करू, एकूण मुलं बघा, एकूण किती विद्यार्थी आहेत सगळे, तर 100 आहेत. ठीक आहे बघा, 100 विद्यार्थ्यांमध्ये काय दिले, 35% पुरुष आहेत. म्हणजेच काय बघा, पुरुष किती झाले आपले 35. ठीक आहे बघा. आता त्यांची सरासरी दिली आपल्याला. ठीक आहे, सरासरी आणि इकडे झाले एकूण, इकडे एकूण द्यायचं. बघा सरासरी किती दिली बघा, 35 पुरुषांची आपल्याला त्यांनी, तर 70 किलोग्राम दिलेले. ठीक आहे बघा. परत काय, स्त्रिया दिले. स्त्रियांची संख्या किती दिली बघा, 40% म्हणजे काय, आपण 40 पकडू आणि त्यांची सरासरी किती आहे बघा, तर 60 किलोग्राम आहे. ठीक आहे बघा. आणि परत काय दिले, राहिलेली मुले आहेत. आता मला सांगा 35 आणि 40 किती झाले, 75. राहिले किती, 25%, म्हणजे 25 झाली मुले. आता त्यांची सरासरी किती दिली बघा, तर 30 किलोग्राम. ठीक आहे बघा. मग आता एकूण किती असेल बघा, 35 गुणिले 70 काय निघेल बघा इकडं, 35 गुणिले 7 करा, किती निघते, 7 5 35, 7 त्रिक 21 आणि 3 किती झाले 24, म्हणजे 2450 येते. किती, 2450. चला परत स्त्रियांची एकूण काय, एकूण सरासरी वजन किती आहे बघा, एकूण वजन किती आहे, तर 624. 40 गुणिले 60 किती झाले, 624 म्हणजे 2400. आणि मुलांचे एकूण वजन किती आहे बघा, 25 त्रिक 75 म्हणजे किती झाले 750. ठीक आहे बघा. आता बघा एकूण मुलं किती आहेत आपली, 100 मुलं आहेत.
100 मुलांचं एकूण वजन किती येते आपल्याला माहित होते. आता किती येते बघा, तर शून्याला शून्य येते बघा, 5 आणि 5 किती झाले 10, हातचा आला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 4 12, 12 आणि 4 16, हातचा आला 1, परत किती येते 2 आणि 2 4 आणि 1 5, म्हणजे 5600. एकूण बेरीज झाली 5600 आणि एकूण किती जण आहेत बघा, 100 जण आहेत. ठीक आहे, आता त्यांची सरासरी किती निघेल बघा, मग काय नाही 5600 भागिले बघा, एकूण बेरीज झाली 5600 आणि एकूण विद्यार्थी किती आहेत तर 100 आहेत. किती निघाले इकडे बघा, 56. उत्तर काय निघालं आपल्या इकडे, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये, अक्षर गटांच्या 4 जोड्या दिलेल्या आहेत, त्यापैकी 3 जोड्या एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि एक वेगळी आहे, ती वेगळी अक्षरगट जोडी निवडा. ठीक आहे, बघा अॅनालॉजी वरचा प्रश्न काय दिसतंय बघा याच्यामध्ये. आता याच्यामधले बघा 3 समान आहेत आणि एक वेगळे आहे. बघा काय दिसतंय, एस टी यू व्ही डब्ल्यू. बघा टी नंतर डब्ल्यू किती आहे बघा, तर अधिक 3 अल्फाबेट पुढे गेले की परत बघा आर मध्ये बघा ओपी, ओ पी क्यू आर. बघा आता पीच्या पाठीमाग बघा, बघा पी क्यू आर म्हणजे आरच्या पाठीमाग 2 घरं गेले की पी निघते, -2 केली बघा. पीच्या पुढे घर मोजा, पी क्यू आणि आर, बरोबर आहे की नाही. थोडक्यात काय, मग आरच्या पाठीमाग 2 घरं गेली की पी निघते. आता बघा एफ पासून मोजा, एफ जी एच आय म्हणजे बघा एफ पासून परत 3 घरं पुढे गेले काय निघते, आय निघते. ठीक आहे बघा, चला परत बी मध्ये काय निघते बघा, बी सी डी ई. बीच्या पुढे 3 घरं गेलं काय निघते बघा, ई निघते म्हणजे -3. आणि बघा आता इकडे ए नाही, एच्या ए आणि डी मध्ये बघा, ए पी सी डी म्हणजे थोडक्यात काय, डी च्या पाठीमागे 3 घरं आलं की -3 केले की ए निघते. ठीक आहे बघा, चला मग आता आणि यू च्या नंतर बघा यू व्ही आणि डब्ल्यू म्हणजे यू च्या पुढे 2 घरं गेले काय निघते बघा, डब्ल्यू निघते. ठीक आहे बघा, म्हणजे थोडक्यात काय, +3 - 2 +3 +3 -3 +2. ठीक आहे बघा, आता हे तर 2 वेगवेगळे आहेत. खाली काय निघते बघा, बघा इथं व्ही नंतर बघा यू व्ही डब्ल्यू एक्स वाय, व्ही च्या पुढे +3 घरं गेले की वाय येते. ठीक आहे बघा, परत बघा के च्या, आता बघा एम के पासून मोजा बघा, के जे के एल एम. केच्या बघा, केच्या पुढे 2 घरं गेले एम आहे, मग थोडक्यात काय एमच्या पाठीमागे 2 घरं गेले की के आहे. एम पासून -2 गेले की काय ते के निघते. आता जे पासून मोजा, जे के एल एम, जे पासून पुढे 3 घरं गेले की एम निघते. बघा जे पासून +3 केली काय निघते, एम निघते. म्हणजे बघा +3 - 2 +3 +3 - 2 +3 हे तर सेम निघतं, हे वेगळे तरी पण हे एकदा चेक करा. बघा सी च्या पुढे बघा, सी डी ई एफ बघा 3 घरं पुढे गेले की एफ निघालं. परत एच पासून बघा, आता हा एफ पुढे दिसतोय बघा, एफ च्या नंतर बघा एफ जी आणि एच, बरोबर आहे का. एफ च्या पुढे 2 घरं गेले की एच निघते, म्हणजे एच च्या पाठीमागे 2 घरं गेले की एफ निघते. आणि पी च्या पुढे बघा, पी क्यू आर एस म्हणजे पी च्या पुढे 3 घरं गेले की एस निघते, +3 म्हणजे बघा 1 1 3 आणि 4 सेमच आहे. ऑप्शन नंबर काय निघणार आहे मग, 2 वेगळा आहे, मग उत्तर काय निघेल आपलं, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा नंबर सिरीज वरचा क्वेश्चन आहे. काय दिसतंय बघा याच्यामध्ये, दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल. ठीक आहे बघा, 909 909 888 867 इकडे 846. ठीक आहे बघा, बरं आधी एवढं तर बघू आपण. पहा 909 आणि 888 मध्ये फरक बघा, 88 च्या पुढे 98 8 आणि 1 9 म्हणजे एक -21 केले की 888 येते. पहा 67 च्या पुढे घर माझा 67 77 87 आणि 88 म्हणजेच बघा -21 केलं की काय ते 888 मधनं -21 केले की 867. 867 मधनं बघा आता 46 46 आणि 10 56 56 आणि 10 66 66 आणि 1 67 म्हणजे बरोबर इथं -21 केले की काय ते 846. आता 846 मधनं -21 करा, बरोबर किती निघते बघा 825. मग 825 मधनं जर -21 केलं तर काय निघेल बघा, 21 आणि 4 25 म्हणजे 804 उत्तर येते. 804 म्हणजेच ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा नफा तोटावरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, प्रत्येकी 600 रुपये किमतीने 2 ट्रान्झिस्टर विकून दुकानदाराला एका ट्रान्झिस्टरवर 20% नफा होतो आणि दुसऱ्यावर 20% तोटा होतो, तर एकूण नफा किंवा तोट्याची टक्केवारी शोधा. बघा कधी पण लक्षात घ्या, जर विक्री किंमत सेम असेल, बघा विक्री किंमत सारखीच आहे आणि तुम्हाला होणारा नफा आणि तोटा हा पण टक्केवारीमध्ये जर सारखा असेल म्हणजे विक्री किंमत सारखी आहे पण एका विक्रीवरती तुम्हाला सेम नफा होत असेल आणि दुसऱ्या विक्रीवरती सेम तेवढ्याच पर्सेंटेज मध्ये तोटा होत असेल ना, तर त्याला फॉर्म्युला काय बघा, नफा किंवा काय करायचं बघा, नफा किंवा तोटा जो काय असेल तुम्हाला दिलेला
त्याचा वर्ग करायचा डिवायडेड बाय 100 एवढंच करायचं. काय निघते बघा याच्यामध्ये आता नफा किंवा तोटा किती दिलाय तुम्हाला 20%. म्हणजे 20चा वर्ग आणि बरं इथे तुम्हाला काय विचारेल विचारताना एकूण नफा किंवा तोट्याची टक्केवारी विचारली ना, मग इकडे संख्येचा विषयच घ्यायचा नाही बघा. 20चा वर्ग भागिले किती येते 100. 20चा वर्ग झाला 400 भागिले की 100 म्हणजे बरोबर काय ते बघा 4% उतरायला पाहिजे तुमचं. ठीक आहे. आता ऑप्शन मध्ये तुम्हाला हे तर 4% कुठं दिलेलं नाही, पर्यायामध्ये त्यांनी 8% दिलेले आहे, पण उत्तर काय ते बघा 4% उत्तर आहे त्याचं. ठीक आहे. हे माहित असं बरं कसं येतं लक्षात घ्या. आता लक्षात घ्या ते पण दाखवतो बघा. आता लक्षात घ्या एका वस्तूची बरं विक्री किंमत म्हणजे काय असते बघा. विक्री किंमत म्हणजेच काय बघा. आता एकदा नफा होतो एकदा तोटा होतोय बघा. आता बघा खरेदी किंमत बघा खरेदी किंमत अधिक नफा बरोबर काय आहे बघा विक्री किंमत आहे. विक्री किंमत म्हणजे बघा एखादी वस्तू जर 100% असेल त्याच्यावरती नफा किती झाला तुम्हाला 20%. मग विक्री किंमत किती झाली 120%. आणि दुसरं काय बघा तोटा झालाय तुम्हाला बघा खरेदी किंमत वजा तोटा बरोबर काय असते विक्री किंमत असते. म्हणजे बघा खरेदी किंमत कधी पण आपण 100% पकडतो. मग नफा आणि तोटा खरेदी किंमतीवर काढला जातो. खरेदी किंमत जर 100 असेल तर तोटा झाला तुम्हाला 20% दिला त्यांनी. ठीक आहे बघा. विक्री किंमत झाली तुमची 80%. बरं आता दोन्हीकडे बघा विक्री किंमतची संख्यामध्ये काय सेमच आहे 600 रुपये. म्हणजे बघा आता इथं काय निघेल बघा. आता बघा इथं जर काढायचं म्हणलं 120 म्हणजेच काय तुमचं 600 रुपये दिलेले तुम्हाला. 120 म्हणजे काय दिले 120% म्हणजे 600 रुपये. तर तिथं आपल्याला काय करायचं खरेदी किंमत काढायची म्हणजे आपल्याला एकूण किती खर्च केला आपण. विक्री किंमत तर माहिती आपल्याला 600 आणि 600 1200 रुपये आपण 1200 रुपयाला विकली पण खरेदी कितीला केली. मग 120% म्हणजे 600 तर 100% म्हणजे किती तिरकस गुणाकार करा. हे ह्याला गुणायचं आणि हे ह्याला गुणायचं. मग काय निघेल बघा x गुणिले 120 बघा x गुणिले 120 बरोबर काय निघेल बघा तर 600 गुणिले 100. 600 गुणिले 100 काय निघेल इकडे 600 गुणिले 100 इथे खरेदी किंमत निघून जाते. काय निघते बघा माझ्याकडे x बरोबर 120 बरोबरच्या पलीकडे टाका बघा 600 गुणिले 100 भागिले 120 येते. म्हणजे किती निघाल बघा इकडं शून्याला शून्य कॅन्सल 12 आहे की 12 12 पंचे 60 आणि 5 गुणिले 100 म्हणजे किती झाले 500 रुपये. म्हणजे एका वस्तूची जी वस्तू आपण 20% नफ्यात विकली ना त्याची खरेदी किंमत किती आहे 500 रुपये. आणि दुसऱ्याची बघा काय निघते बघा. आता बघा इथं काय दिसतंय तुम्हाला दुसऱ्याची विक्री किंमत किती आहे ती पण 600 रुपयाची पण ती 80% कशाच्या खरेदी किंमतीच्या 80% रक्कम म्हणजे 600 तर 100% म्हणजे किती. मग इथं पण तिरकस गुणाकार करा. काय निघेल x गुणिले 80 बघा x गुणिले 80 बरोबर 600 गुणिले 100 किंवा 100 गुणिले 600 600 गुणिले 100 काय निघेल बघा एक जागायला ठेवा आणि 80 बरोबरच्या पलीकडे टाका. मग काय निघेल 600 गुणिले 100 छेद 80 काय निघेल बघा इकडं चला ह्या शून्याला शून्य कॅन्सल झाला बघा काय निघते 4 दुने 8 15 चौक 60 परत बे के बे पंचे 10 म्हणजे इकडे किती आलं 15 गुणिले 5 15 पाची 75 पुढे एक शून्य 750. बघा आता लक्षात घ्या एका वस्तूची खरेदी किंमत 500 एकाची 750 आहे म्हणजे किती झाली बघा 500 आणि 750 7 5 12 1250 रुपये खरेदी विक्री आहे तुमची किती 600 आणि 600 1200 रुपये. पण नफा बघा 1200 रुपये विक्री खरेदी 1250 आहे म्हणजे 50 रुपयाचा तोटा झाला तुम्हाला. टक्केवारीमध्ये किती असेल बघा बघा नफा किंवा तोटा आपण खरेदी किंमतीवर काढतो. खरेदी किंमत झाली तुमची 750 आणि 500 झाली 1250 1250 वर तोटा झाला तुम्हाला 50 रुपये. म्हणजे टक्केवारी किती निघेल बघा गुणिले 100 मग काय निघेल बघा इकडं बघा इकडे किती निघेल चला ह्या शून्याला हा शून्य गेला. ठीक आहे बघा चला 5 एके 5 5 दुने 10 आणि 2 12 5 5 25 परत 25 एके 25 25 चौक 100 म्हणजे बरोबर बघा 4% आपल्याला काय झाला असतो तोटा झालेला असतो. ठीक आहे पर्याय त्यांनी दिलेला नाही पण उत्तर किती येते तुमचं 4%. ठीक आहे बरं आता एवढं तुम्ही करत बसणार की एक्झाम मध्ये नाही. पहिली गोष्ट म्हणजे आपण डायरेक्ट ह्याच्यावर उत्तर काढणार आहे आणि जरी नसेल तर बघा कसं असतं बघा प्रॅक्टिस केल्यानंतर ह्या गोष्टी कळतील. मग थोडक्यात काय बघा डायरेक्ट जर तुम्ही करायचं म्हणलं काय करतात बघा 600 रुपये ही काय 20% नफा म्हणजे 120% रक्कम आहे तर 100% म्हणजे किती आणि दुसरी 600 रुपये रक्कम ही 80% रक्कम आहे तर 100% म्हणजे किती. पण यासाठी प्रॅक्टिस लागते. ठीक आहे लगेच कळत नाही. समजण्यासाठी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप मांडून दिलेलं हे तर काय सेम आहे काय शून्याला शून्य गेला 12 एके 12 12 पंचे 60 5 गुणिले 100 इकडे झाली 500 रुपये किंमत आणि दुसरं काय बघा त्या शून्याला शून्य कॅन्सल झाला बघा काय निघते इकडं 4 दुने 8 25 चौक 100 परत बे के बे आणि इकडे किती येते 2 त्रिक 6 मग 25 किती येते 75 झालं. परत काय निघालं बघा 750 आणि 500 किती झाली 1250 आपली खरेदी आणि तोटा किती झाला आपल्याला
सॉरी 600 आणि 600 1200 विक्री आपली झाली विक्री 1200 रुपये खरेदी झाली 1250 म्हणजे 50 रुपये तोटा झाला. मग काढायचं मग 50 रुपये तोटा खरेदी किमतीवर काढायचं किती निघाला 4%. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा रेल्वे चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिसते बघा तुम्हाला इकडं. एल मीटर लांबी असलेली एक रेल्वे गाडी तिच्या नेहमीच्या 40% वेगाने 320 मीटर लांबीचा एक प्लॅटफॉर्म 20 सेकंदात पार करते. रेल्वे गाडी तिच्या नेहमीच्या वेगाने 4 सेकंदात एक खांब ओलांडते तर एल चे मूल्य किती आहे. ठीक आहे बघा. बघा आता हे काय कसं असतं लक्षात घ्या. आधी बघा हे 40%चा नंतर आपण हे काढून घेऊ. आधी ह्याचं हे काय असतं बघा बेसिक काय असतं लक्षात घ्या. एखादी रेल्वे बघा ही रेल्वे. आता ही रेल्वे ज्या वेळेस एखाद्या खांबाला पार करते त्यावेळेस तिला खांबाला पार करते म्हणजे काय बघा. आता समजा इथे एक माणूस बसलाय. ठीक आहे बघा. रेल्वे चालक आहे समजा. रेल्वे चालकाला काय असतं बघा खांबाला जर पार करायचं असेल ना तर तोंड थोडंसं पुढे गेलं तिथं माणूस बसलेला आहे झाले थोडक्यात काय खांबाला पार केलं ते. पण रेल्वेला पार करायचं असेल त्यावेळेस काय करते बघा रेल्वेचा शेवटचा डब्बा या खांबाच्या पलीकडे जाईल त्यावेळेस त्या खांबाला पार करते. मग याचा अर्थ काय रेल्वेला स्वतःची लांबी पार करावी लागते. रेल्वे ज्यावेळेस एखाद्या खांबाला झाडाला किंवा एखाद्या पोलला पार करत असते माणसाला त्यावेळेस ती स्वतःची लांबी पार करत असते. बरोबर आहे का. मग ती लांबी पार करायला तिला किती वेळ लागलाय बघा तर 4 सेकंद वेळ लागले. ठीक आहे बघा 4 सेकंद. पण नंतर बघा आता पुढे काय दिले प्लॅटफॉर्म दिले. आता पुढे हा प्लॅटफॉर्म दिसतोय बघा तुम्हाला. मग आता कसं असतं बघा ज्यावेळेस हा जो प्लॅटफॉर्म आहे हा प्लॅटफॉर्म पार करायला वेळ लागतो म्हणजेच काय बघा आता ज्यावेळेस एखादा माणूस ह्या प्लॅटफॉर्मला पार करतो ना त्यावेळेस तो फक्त प्लॅटफॉर्म पार करतो. ठीक आहे म्हणजे माणसाने काय इथून सुरुवात केली आणि इथं पोहोचायला काय झालं त्याने प्लॅटफॉर्म पूर्ण केला. पण ज्यावेळेस एखाद्या रेल्वेला या प्लॅटफॉर्मला पार करत असेल त्यावेळेस तिला स्वतःची लांबी प्लस या प्लॅटफॉर्मची लांबी पार करावी लागते. ठीक आहे लक्षात येते का. त्यामुळे बघा इथं कसं असतं लक्षात घ्या. आता त्यामुळे रेल्वे प्लॅटफॉर्मला पार करताना स्वतःची लांबी प्लस प्लॅटफॉर्मची लांबी पार करते. बघा आता इथं गणित कसं आहे 40% वेगाने 320 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे बघा आता हा किती मीटर लांबी आहे 320 मीटर लांबी आहे. ठीक आहे. बरं आता बघा आता वेग किती आहे 40% वेग आहे म्हणजे मूळ समजा तिचा 100% वेग असेल. ठीक आहे बा त्यातला तिने 40% वेगाने काय केले प्लॅटफॉर्म पार केला म्हणून तिला किती वेळ लागला 20 सेकंद. मग जर तिचा मूळ वेगाने जर तिने पार केला असता तर तिथे किती वेळ लागला असता ते आधी काढून घ्या म्हणजे आपलं उत्तर निघून जाईल. बघा लक्षात घ्या. कसं असतं बघा लक्षात घ्या 40% वेग आहे हा झाला वेग आणि ही झाला वेग आणि दुसरा वेग किती आपला 100% वेग. ठीक आहे. बघा आता कसं असतं बघा वेगा आणि वेळाचं गुणोत्तर उलट असतं म्हणजे हे 100 इथं जातं आणि हे 40 इथे येतं. म्हणजे कसं असतं लक्षात घ्या. समजा 20 किलोमीटर अंतर आहे आणि तुम्ही 5 किलोमीटर आणि 4 किलोमीटरच्या स्पीडने कव्हर करताय तर तुम्हाला किती वेळ लागतो 20 किलोमीटर अंतर 5 ने पूर्ण केलं तर तुम्हाला 4 तास वेळ लागतो आणि ते 4 किलोमीटरच्या स्पीडने केलं तर तुम्हाला 4×5 = 5 तास वेळ लागतो. उलट झालं का बघा ते सेम हेच आहे. आता ह्याचं गुणोत्तर ह्याच्यामध्ये काय करायचं गुणोत्तर काढायचं बघा काय येते 0 ला 0 12 2 24 आणि 12×5 = 60 म्हणजे 5x आणि 2x हा झाला तुमचा वेळ. ठीक आहे बघा. आता लक्षात घ्या तुम्ही 40च्या स्पीडने गेला तर 5x वेळ लागतो. 5x म्हणजे किती आहे बघा तुम्हाला त्यांनी दिला तिथं 20 सेकंद. 20 सेकंद वेळ लागला. आता मला सांगा 5x म्हणजे 20 सेकंद तर 2x म्हणजे किती असेल बघा 5 चोक 20 2 चोक 8 8 सेकंद. म्हणजे तुम्ही मूळ स्पीडने जर तुमचा जेवढा वेग आहे ना तेवढा पूर्ण वेगाने गेला असता तर तुम्हाला 8 सेकंदामध्ये तुम्ही पार केला असता. कुठला 320 मीटरचा प्लॅटफॉर्म. ठीक आहे बघा. बरं आता एवढं तर कळलं आपल्याला की ह्या इथं 40%च्या वेगाच्या 100% घेतलं ना तर आपल्याला इथे 20 सेकंदाच्या ऐवजी किती वेळ लागला असता तर 8 सेकंद वेळ लागला असता. किती 8 सेकंद. ठीक आहे बघा. बरं आता लक्षात घ्या आपल्याला सुरुवातीला काय सांगितले आणि बरं तिने माणसाला ज्यावेळेस एखाद्या सुरुवातीला एका खांबाला पार केली त्यावेळेस तिने कुठल्या बघा नेहमीच्या वेगाने पार केली म्हणजे मूळ वेगाने. म्हणजे बघा एका रेल्वेला एका खांबाला पार करण्यासाठी तिच्या नेहमीच्या वेगाने 4 सेकंद वेळ लागतो. म्हणजे तिला स्वतःची लांबी पार करायला 4 सेकंद वेळ लागतो आणि ज्यावेळेस ती प्लॅटफॉर्मला मूळ वेगाने पार करते त्यावेळेस तिला स्वतःची लांबी प्लस प्लॅटफॉर्मची लांबी पार करायची असते. म्हणजेच काय स्वतःची लांबी 4 सेकंदामध्ये आणि प्लॅटफॉर्मची लांबी पार करायला तिला 4 सेकंद वेळ लागतो. मग याचा अर्थ काय तिला नंतर जे 4 सेकंद वेळ लागला ना तो फक्त प्लॅटफॉर्मची लांबी पार करायला वेळ लागला. ठीक आहे बघा. बरं आता लक्षात घ्या विचारले का तर एल चे मूल्य किती असेल. एल म्हणजेच काय विचारले बघा तर लांबी रेल्वेची लांबी. मग आता मला सांगा रेल्वे स्वतःची लांबी बघा 320 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म 4 सेकंदामध्ये पार करते आणि तीच रेल्वे स्वतःची लांबी पण पार करायला तिला 4 सेकंद वेळ लागतो. किती वेळ लागतोय तर 4 सेकंद. याचा अर्थ मग तिची स्वतःची लांबी पण किती असणार आहे 320 मीटर असणार. ठीक आहे. मग किती असेल बघा ऑप्शन नंबर 2 320 मीटर. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सिलोगिझम चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे
काय दिसते पाहिजे दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळे असल्याचे आढळले तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानांची तर्कसंगत आहे ते ठरवा. ठीक आहे बघा. आता काय दिले विधान काय दिले बघा. काही ट्युलिप गुलाब आहेत बघा. काही ट्युलिप काय आहेत तर गुलाब आहेत. काही ट्युलिप गुलाब आहेत. परत सर्व ट्युलिप लिली आहेत बघा. हे सर्व ट्युलिप कोण आहेत तर लिली आहेत. हे सर्व ट्युलिप लिली आहेत. ठीक आहे बघा. आता पुढे काय दिसते बघा. विधान का डायग्राम काढले आपण. निष्कर्ष सगळे कसे आहेत बघा. होकारार्थी निष्कर्ष आहेत आणि ह्या डायग्रामला काय म्हणतो आपण स्टँडर्ड डायग्राम. आता कसं असतं लक्षात घ्या. स्टँडर्ड डायग्राम वरून आपण होकारार्थी निष्कर्ष आपण डायरेक्ट काढू शकतो उत्तर द्यायचं. ठीक आहे. काय दिसते बघा. काही गुलाब लिली आहेत बघा. काही गुलाब लिली आहेत का बघा. गुलाबाचा हा जो पार्ट आहे तो लिली आहे का तर आहे. तर पहिलं काय ते बरोबर आहे. दुसरं काय दिसते बघा. सर्व लिली ट्युलिप आहेत बघा. सर्व लिली ट्युलिप आहेत का नाही. लिली मधला काही जो पार्ट आहे हा एवढाचा पार्ट तो काय आहे ट्युलिप आहे. त्यामुळे सर्व लिली ट्युलिप आहेत का नाही. तर दुसरं काय ते चुकते. मग उत्तर काय निघेल बघा. फक्त निष्कर्ष एक तर्कसंगत आहे म्हणजेच ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता टाइम अँड वर्क वरचा क्वेश्चन आहे. काय दिसते बघा. 8 पुरुष आणि 5 महिला एकत्र मिळून 5 दिवसात एक काम पूर्ण करू शकतात. बघा आता 8 पुरुष पण 5 दिवसामध्ये काम करतात आणि 4 महिला पण 5 दिवस काम करतात. ठीक आहे बघा. मग काय निघेल बघा. 8 पुरुषांनी 5 दिवस काम केलं तर 8 पंचे 40 पुरुष असतील. आणि येत्या लक्षामध्ये बघा. बरोबर स्टेप बाय स्टेप जाऊ आपण बघा. 8 पुरुष अधिक 5 महिला किती दिवस काम करतात तर 5 दिवस. आणि परत काय दिसते बघा. 4 पुरुष अधिक 4 महिला मिळून काय दिसते बघा तुम्हाला इकडं 8 दिवसामध्ये काम करतात. ठीक आहे. मग आता लक्षात घ्या. एकूण काम करा किती पुरुष लागले बघा 5 दिवसामध्ये. 8 पंचे 40 पुरुष. किती लागले बघा. 40 पुरुष अधिक 5 5 25 महिला आणि परत 4 8 32 पुरुष अधिक 4 8 32 महिला. ठीक आहे. म्हणजे दोन्हीपैकी एक. ठीक आहे बघा. बरं आता लक्षात घ्या. इथं आपल्याला काय निघतं इफिशियन्सी कळून जाते. कशी लक्षात घ्या. बघा 40 मधनं 32 गेले खाली किती राहिलं 8 पुरुष आणि 25 बघा 25 वजा 32 किती येते 7 महिला. मग थोडक्यात कसं असतं बघा 8 पुरुष इज इक्वल टू 7 महिला. 8 पुरुष जेवढं काम करतात तेवढं 7 महिला काम करतात. ठीक आहे. आता इथं आपण काय करायचं त्यांचे पगार काढून घ्यायचा बघा. आता इथं काय दिसते बघा. पुरुष आहे ना पुरुष जागायला ठेवा. ठीक आहे. आणि महिला ज्या आहेत ना म हा बरोबरच्या अलीकडे ना तो म इथे येईल. काय निघेल बघा. 7 ला 7 आहे असं ठेवा आणि हा 8 बरोबरच्या पलीकडे टाकला तर तो छेदाला जाईल. याचा अर्थ काय बघा. पुरुषाला 7 रुपये पेमेंट असेल आणि महिलेला 8 रुपये पेमेंट असेल. झालं पगार करून गेला आपल्याला एका दिवसात कोणाला किती मिळतो ते. आता बघा एकूण काम कुठले आपलं एकतर हे घ्या किंवा एकतर हे घ्या. दोन्हीपैकी कुठलेही घ्या. एकूण एकच काम आहे बघा. आपण काय करू चला वरचं कुठलं तरी किंवा चला वरचं घेतलं आपण काय बरं किंवा 4 पुरुष 4 महिला सॉरी हा आता आपल्याला हे नाही आपल्याला हे घ्यावं लागेल. तिथं आपण पूर्ण महिला आणि किती पुरुष लागतात ते काढून घातले बघा. पहिलं घ्या काय दिसते बघा 40 पुरुषांनी काम केलं आणि अधिक 25 महिलांनी. मग एका पुरुषाला पेमेंट किती आहे बघा 7 रुपये म्हणजे एकूण काम किती आलं बघा आपलं एकूण काम बघा एकूण काम. बघा 40 पुरुष काम करतात किती दिवस बघा सॉरी 40 पुरुष आहे. मग 40 एका पुरुषाला पेमेंट किती 7 रुपये 40 गुणिले 7 अधिक महिला किती बघा 25 महिला आहेत आणि प्रत्येक महिलेला पेमेंट किती आहे तर 8 रुपये पेमेंट आहे. 25 गुणिले 8 हे झालं तुमचं एकूण काम. किती निघते बघा मग 4 7 28 280 रुपये अधिक 25 8 200 म्हणजे किती झालं बघा इकडं 200 200 400 480 रुपयाचं तुमचं एकूण काम झालं. ठीक आहे. आणि एवढं काम करायला काय म्हटले बघा त्यांनी आपल्याला तर 2 पुरुष आणि 2 महिलांना किती दिवस लागतील. ठीक आहे बघा. मग 480 काम करायचे. 2 पुरुषांची पगार किती होती बघा 480 बरं आता बघा इथे काय निघेल इकडे 480 बरं आधी 2 पुरुष आणि 2 महिलांचं काढू आपण. 2 पुरुष अधिक 2 महिला किती निघते बघा. 2 एका पुरुषाला पेमेंट किती आहे तर 7 रुपये पेमेंट आहे. 2 गुणिले 7 अधिक 2 महिला एका महिन्याला पेमेंट किती आहे तर 8 रुपये पेमेंट आहे. काय निघेल बघा इकडं 7 दोन्ही 14 अधिक 8 दोन्ही 16 रुपये. मग काय निघेल बघा इकडे 14 आणि 16 किती झाले इकडं 30 रुपये झाले. ठीक आहे बघा. बरं आता मग 2 पुरुष आणि 2 महिलाचं पेमेंट झालं 30 रुपये. दिवस आपलं काम आहे 480 रुपये. किती वेळ लागेल बघा 480 भागिले 30 काय निघते बघा शून्याला शून्य बघा 3 एके 3 चला 3 एके 3 आणि 18 3 सक्का 18 म्हणजे 16 दिवस लागतील. किती दिवस लागतील
16 दिवस लागतील. म्हणजे ऑप्शन नंबर दुसरा. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा बॉड मासवरचा क्वेश्चन आहे. काय दिसते बघा तुम्हाला, 4 वजा 3.6 भागिले बघा 4 अधिक 0.2 गुणिले 0.5. चला ब्रॅकेट टाकून घ्या. इथे एक ब्रॅकेट बसेल आणि इथे एक ब्रॅकेट बसेल. काय निघेल बघा, 4 वजा बघा 36 ला जर आपण 4 ने भागलं तर 4 9 36 येते. बरोबर आहे का. पण दशांश अपूर्णांकाच्या पुढे एक गेले म्हणून 0.9 येते. चला इथं अधिक काय निघेल बघा, 5 दुने 10 निघेल. पण दशांश अपूर्णांकाच्या पुढे इथे एक घर आणि इथे एक घर, मग 2 घरे गेली पाहिजे. 1 आणि 1 2 म्हणजे इथे काय निघेल 0.1 निघेल. ठीक आहे बघा. बघा आता मग काय निघेल बघा, 4 अधिक 0.1 म्हणजे किती झाला 4.1 आणि वजा किती आहे 0.9 आहे. 0.9 किती निघेल बघा, 11तनं 9 गेले खाली किती राहिले, 11तनं 9 गेले खाली किती राहिले 2. ठीक आहे बघा. आणि 3तनं 0 गेले राहिले 3, मग 3.2 उत्तर येते बघा. 3.2 म्हणजेच 3.2 म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा, कुठला आपला सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट वरचा क्वेश्चन, सरळ व्याजावरचा. ठीक आहे बघा. रश्मी borrowed an amount of 3 लाख रुपीज फ्रॉम द बँक टू स्टार्ट अ बिझनेस. म्हणजे रश्मीने काय एक बिझनेस चालू करायला 3 लाख रुपये बँकेकडनं व्याजाने घेतले. ठीक आहे. चला परत काय दिले बघा, हाऊ मच सिंपल इंटरेस्ट. बघा सिंपल इंटरेस्ट म्हणजे काय, सरळ व्याज. विल शी पे ऍट द रेट ऑफ 7% पर एनम आफ्टर 2 years. म्हणजे बघा वार्षिक 7% सरळ व्याजाने 2 वर्षानंतर तिला एकूण किती व्याज भरावं लागेल सरळ व्याजाने. ठीक आहे बघा. सरळ व्याजाचा फॉर्म्युला काय असतो बघा आपला, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर छेद 100. काय निघेल बघा, सरळ व्याज किती आहे, सरळ व्याज आपल्याला माहिती नाही. सरळ व्याज आपण एक्स पकडलं, एक्स इज इक्वल टू मुद्दल किती आपली 3 लाख आहे. ठीक आहे. गुणिले मुदत किती आहे बघा आपली, मुदत 2 वर्षाची आणि दर किती आहे बघा आपला, तर 7% दराने. ठीक आहे बघा 7%, मग 7/100. काय निघेल बघा आता इथं. चला या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. ठीक आहे बघा. आता काय ते बघ, 7 दोन्ही 14, 14 त्रिक 42. ठीक आहे. 42 वरती हे 1 2 3 0, 1 2 3 म्हणजेच 42,000 रुपये व्याज द्यावं लागेल. किती 2 वर्षाचं. ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा, 4 अक्षर समूह जोड्या दिल्या आहेत ज्यापैकी 3 एक विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि एक वेगळी आहे. गटात न बसणारे निवडा. म्हणजे 3 सारखे आहेत आणि एक वेगळे. काय दिसतंय बघा, एनच्या नंतर बघा एन ओ पी क्यू आर. 4 घरं पुढे गेले की आर येते, अधिक 4 केले की. परत डीच्या पुढे बघा ए बी सी डी, ई एफ जी एच आय म्हणजे 5 घरं पुढे गेले काय येते, आय येते. ठीक आहे बघा. चला परत पी ओ पी क्यू आर एस टी, 4 घरं पुढे गेली की टी येते, अधिक 4 केले की. आणि जेच बघा जे के एल एम एन ओ, जेच्या पुढे 5 घरं गेले की ओ येते. बरं चला परत व्हीच्या पुढे बघा यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड, 4 घरं पुढे गेली की झेड येते. आणि बीच्या पुढे बघा बी ए बी सी डी ई एफ जी म्हणजे बरोबर 5 घरं पुढे गेले की जी निघते. म्हणजे बघा आता 1 2 3 तर सेम निघाले. 4 नंबर बघा एमच्या पुढे बघा एम एन ओ, 2 घरं पुढे गेले की ओ निघाला. आणि सीच्या पुढे ए बी सी डी ई एफ, 3 घरं पुढे गेले की एफ निघाला. म्हणजे वेगळं काय निघतं इकडे बघा, अधिक 4 अधिक 5 4 5 4 5 2 3 म्हणजे ऑप्शन नंबर 4 चुकतंय. म्हणजे ऑप्शन नंबर आपलं उत्तर ते 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा टाइम डिस्टन्स स्पीड वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, एक कारने 150 किलोमीटर अंतर 3 तासात पार केले तर तिचा वेग किती आहे. काय बघा, अंतर भागिले काय असतो आपला वेळ बरोबर वेग. हे बघा हे समजा आता 150 किलोमीटर अंतर आहे, 150 किलोमीटरचा हा अंतर आहे आणि हे अंतर पूर्ण करायला आपल्याला किती वेळ लागला, 3 तास वेळ लागला. तर आपला वेग किती असेल बघा, 3 15 म्हणजे 50 किलोमीटर पर आवर. म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. अल्फाबेट सिरीज वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, खालील अक्षर मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. ठीक आहे. सिरीज दिली बघा. खालील मालिकेत असे किती डब्ल्यू आहेत जे एलच्या ताबडतोब आधी आणि एलच्या ताबडतोब नंतर देखील येतात. बघा एलच्या ताबडतोब आधी
आणि एलच्या ताबडतोब नंतर येणारे असे किती डब्ल्यू आहेत? बघा, काही जणांना असं वाटेल काय एल डब्ल्यू आणि डब्ल्यू, बघा असे किती डब्ल्यू आहेत जे एलच्या ताबडतोब आधी आणि एलच्या ताबडतोब नंतर, पण हे 2 डब्ल्यू आहेत लक्षात घ्या. असं न बघता असं बघावं लागतं. असे किती डब्ल्यू आहेत? हा एकटा डब्ल्यू. असे किती सिंगल डब्ल्यू आहेत की जे एलच्या ताबडतोब आधी आणि एलच्या ताबडतोब नंतर आहेत? ठीक आहे, बघा मग किती निघते बघा एल डब्ल्यू एल असं कुठं कुठं दिसतंय बघा तुम्हाला. बघा एल डब्ल्यू एल इथं दिसतंय 1, एल डब्ल्यू एल इथं दिसतंय 2, परत बघा एल डब्ल्यू एल इथं दिसतंय 3, एल डब्ल्यू एल इथं दिसतंय 4 आणि एल डब्ल्यू एल इथं दिसतंय 5, म्हणजे एकूण 5 येते. ऑप्शन नंबर 3 5. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा नंबर सिरीजवरचा प्रश्न काय दिले बघा. दिलेल्या शृंखलेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे? शृंखला म्हणजेच काय मालिका सिरीज. बघा काय दिसतंय इकडे तुम्हाला 4 8 24, 4 8 24 96 1 आणि 28 80. काय दिसतंय बघा 4 गुणिले 2 8, 8 त्रिक 24, 24 चोक 96, 96 गुणिले 5 करा, 96 गुणिले 5 केले काय निघते 5 सख्ख 30, 5 नव्हे 45 आणि 3 48, म्हणजे किती आलं पाहिजे 480 येते बघा उत्तर इथं. ऑप्शन नंबर 2. तरी पण एकदा बघा 480 गुणिले 6 करून बघा येते का 2880. बघा 6 8 48, 6 चोक 24 आणि 4 28, हा शून्य आहे असं म्हणजे 2880 येते. ठीक आहे, म्हणजे उत्तर किती निघालं आपलं ऑप्शन नंबर 2 480. इथं गुणिले 5 केलं आणि इकडे गुणिले 6 केलं. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा नफा तोटावरचा प्रश्न आहे. काय दिले बघा. राहुलने एक वस्तू 800 रुपये किमतीत खरेदी केली आणि ती 25% तोट्याने विकली तर विक्री किंमत शोधा. बघा खरेदी कशाने विकली? तोटा झालेला आहे, बरोबर आहे की नाही? मग कसं असतं बघा खरेदी किंमत, खरेदी किंमत, खरेदी किंमत वजा तोटा असते, वजा तोटा बरोबर विक्री किंमत, विक्री किंमत. खरेदी किंमत किती पकडली आपण? समजा 100% पकडली. तोटा किती झाला बघा 25%, मग विक्री किंमत किती असणार बघा 75%. बरोबर आहे का? मग आता बघा आपली खरेदी किंमत किती 800 रुपये, 100% रक्कम म्हणजे किती झाली बघा 800 रुपये. विचारलं का आपल्याला तर विक्री किंमत शोधा. विक्री किंमत म्हणजे किती झाली 75% रक्कम. थोडक्यात काय मग तिरकस गुणाकार करायचा. x गुणिले 100, बघा x गुणिले 100 बरोबर 800 गुणिले 75, 800 गुणिले 75. मग काय निघेल बघा इकडं एक जागाला ठेवा आणि 100 बरोबरच्या पलीकडे टाका, म्हणजे काय होईल बघा 800 गुणिले 75 भागिले 100. काय निघेल बघा, चला ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. बघा किती निघेल 75 गुणिले 8, 75 गुणिले 8 करा किती निघते 8 पंचे 40, 8 साठी 56 आणि 4 किती झाले 60 झाले. 56 4 60 म्हणजे 600 रुपये तुमची काय खरेदी किंमत आहे. सॉरी विक्री किंमत शोधा, तर किती आली 600 रुपये. म्हणजे खरेदी किंमत 800, 25% तोटा झाला, म्हणजे 200 रुपये तोटा झाला आणि विकली किती आपण 600 रुपयाला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा डायरेक्ट पण असं करू शकलो असतं. कसं 800 चे 75% म्हणजे किती येते लक्षामध्ये असं पण निघते काय. पण कसं आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजण्यासाठी आपण हे लिहिलेलं आहे. डायरेक्ट म्हणलं तर आपण 875% काढू शकलो असतो. किती 25 त्रिक 75, 25 चोक 100, 4 1 4, 4 2 8 आणि 2 शून्य बघा आणि ते किती 2 6 म्हणजे 600 रुपये. डायरेक्ट फास्ट तुम्हाला असं काढता येईल. ठीक आहे, पण आपल्या समजण्यासाठी दिले. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता अल्फाबेट सिरीज वरचा प्रश्न आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये. खालील मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकेल? बघा काय नसते बघा एच आय जे ई एफ, हा ए बी सी डी, बघा डी परत ई एफ, ए बी सी डी ई एफ जी एच, बघा 2-2चा फरक आहे. ए बी सी डी ई एफ एफ, बघा परत जी एच एच, म्हणजेच काय थोडक्यात एच पासून माग -2 केले की एफ, एफ पासून माग -2 केले की डी. आता डीच्या पाठीमाग काय असेल बघा सी आणि बी. इथं काय निघेल बघा बी निघेल. बी कुठं कुठे बघा इथं आहे. हा मग 1 आणि 3 नंबरचा ऑप्शन कॅन्सल झाला. आता बघा पुढे काय निघते बघा 11 आणि 4 15, 15 आणि 4 19, 19 आणि 4 किती आलं 23. बीच्या पुढे किती निघेल 23, 23 कुठं कुठं हा सॉरी हा शेवटचं काढले ना आपण. बीच्या शेवटला इकडे मध्ये एक अल्फाबेट आणि परत शेवटला 23, 23 कुठं कुठे बघा मग 23 फक्त इथे, त्यामुळे हा पण ऑप्शन झाला कॅन्सल. म्हणजे ऑप्शन नंबर किती निघाला 4. आणि मधला अल्फाबेट बघितला आपण तर काय निघते बघा एस एस टी यू, परत 2 घर पुढे जायचं एस टी यू, 2 घर पुढे गेले की यू, यूच्या पुढे यू व्ही डब्ल्यू, परत 2 घर पुढे गेले की डब्ल्यू, डब्ल्यूच्या पुढे डब्ल्यू एक्स वाय, 2 घर पुढे गेले की वाय येते, म्हणजे बी वाय 23. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू.
बघा अॅनालॉगीवरचा प्रश्न आहे. काय दिसतंय बघा, खालील दिलेल्या अक्षरगटांच्या जोडीमध्ये व्यक्त केलेल्या सहसंबंधांशी साधर्म्य असलेल्या सहसंबंधाला उत्तमरित्या दर्शविणारी अक्षरगटांची जोडी निवडा. ठीक आहे, बघा काय दिसतंय बघा, एच्या पुढे बघा ए बी सी डी ई एफ. एच्या पुढे 5 घरं गेले की काय ते एफ येते. परत जेच्या पुढे बघा जे के एल एम एन ओ, म्हणजे जेच्या पण पुढे 5 घरं गेले की ओ येते. आणि एलच्या पुढे बघा एल एम एन ओ पी क्यू, म्हणजे एलच्या परत पुढे 5 घरं गेले की काय ते क्यू येते. आता इथं पण बघा बीच्या पुढे बघा बी सी डी ई एफ जी, बरोबर 5 घरं पुढे गेले की जी येते. परत केच्या पुढे बघा के के एल एम एन ओ पी, बरोबर 5 घरं पुढे गेले की केच्या पुढे पी आला. आणि परत टी मध्ये बघा एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय, परत 5 घरं पुढे गेले की वाय येते. आता बघा असं कुठं दिसतंय का त्यामध्ये बघा, पहिल्या ऑप्शन मध्ये बघा डब्ल्यू, डब्ल्यूच्या पुढे बघा डब्ल्यू एक्स वाय झेड ए बी, बघा 5 घरं पुढे गेले की बी आला. ठीक आहे, झेडच्या नंतर परत ए बी माझं असतं. ठीक आहे, बघा ईच्या पुढे बघा ई एफ जी एच आय जे, बरोबर जे आलाय बघा इथं 5 घरं पुढे गेले की. आणि एचच्या पुढे बघा एच आय जे के एल एम, परत 5 घरं पुढे गेला की एम येते. म्हणजे ऑप्शन नंबर पहिला बरोबर येते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा कोडिंग डिकोडिंग वरचा प्रश्न काय दिसते बघा, इंग्रजी वर्णक्रमानुसार आधारित रचनेनुसार डी सी टी झेड, बघा डी सी टी झेड हे कसं लिहिले बघा आपण ए एक्स एम क्यू, आणि परत याशी संबंधित आहे. त्याच प्रकारे यू जे डब्ल्यू डी, यू जे डब्ल्यू डी हे काय म्हटले बघा आर ई पी यू, बघा आर ई पी यू शी संबंधित आहे. तर त्या तर्कानुसार खालीलपैकी काय के बी जे एच शी संबंधित आहे. ठीक आहे, बघा इथे काय दिसते बघा आपल्याला, एच्या पुढे बघा ए ए बी सी डी, 3 घरं वरती गेले काय ते डी येते. बघा सीच्या नंतर बघा, चला सीच्या पुढे बघा एक्सच्या नंतर बघा एक्स वाय झेड ए बी सी, बघा एक्सच्या पुढे परत इकडे वरती 5 घरं गेली काय ते सी येते वरती आहे. परत एमच्या पुढे बघा एम एन ओ पी क्यू आर एस टी, 7 घरं गेले की परत वरती टी येते बघा. ठीक आहे, आणि क्यूच्या पुढे बघा पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड, म्हणजे बघा 9 घरं पुढे गेली काय ते झेड येते 9, म्हणजे 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 2 9. इथं पण तेच असणार आहे बघा. काय आरच्या पुढे एक चेक करू फक्त आपण ओ पी क्यू आर एस टी यू, बघा 3 घरं वरती गेले की यू येते. मग ईच्या पुढे बघा ई एफ जी एच आय जे, बरोबर 5 घरं पुढे गेले की जे येते. मग इथं 9, इथं 7 असेल आणि इथं 9 असेल. इथं मग सेम चेक करा बघा कुठलं निघतंय बघा याच्यामध्ये. आता बघा केच्या काय सुरुवातीला आपल्याला एच दिसते. ठीक आहे बघा एच, एचच्या पुढे बघा एच आय जे के, नाही एच नाही, एच तर येत नाही. ठीक आहे बघा, सॉरी की 3च फरक पाहिजे ना, बरोबर आहे. हा मग काय नाही एचच्या पुढे बघा एच आय जे के, म्हणजे बरोबर एच जर इथं घेतला आपण तर एच आणि एचच्या पुढे 3 घरं केले की येते एच आय जे के. ठीक आहे बघा, म्हणजे एच एच येते. हे 2 आणि 4 नंबरचे कॅन्सल झाले. ठीक आहे बघा, नंतर इथं डब्ल्यू तर फिक्स येणार आहे, दोन्हीकडे डब्ल्यू डब्ल्यूच आहे इथं. ठीक आहे, म्हणजे इथं 5चा फरक असेल. आता 7चा फरक बघा कुठे निघते, एफ किंवा सी मध्ये. सी पासून मोजा ए बी सी डी ई एफ जी एच आय जे, बरोबर सी जर घेतला तर 7च्या पुढे जे येते बघा. आणि डी जर घेतला तर 9च्या पुढे, डीच्या पुढे 9 घर येते का बघा, डी ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम, नाही हे नाही येते. हा बरोबर आहे की, हा डी नाही तर किती एच डब्ल्यू सी वाय यायला पाहिजे ना, वाय वाय वाय. वायच्या पुढे बघा एच येते का 9 नंबरला, वायच्या पुढे वाय झेड ए बी सी डी ई एफ जी एच, बरोबर एच येते बघा. वायच्या पुढे 9 घरं गेले की, म्हणजे उत्तर काय ते आपलं एच डब्ल्यू सी वाय ऑप्शन नंबर 5. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा बॉड मासवरचा क्वेश्चन आहे बघा, काय दिसते बघा. चला 2.4 0.72 सगळं आपण काय करू पूर्णांकात लिहून घेऊ आधी. काय ते बघा 24 गुणिले 72 गुणिले 45 छेद काय बघा 18 गुणिले 6 गुणिले 9, आणि हे जे गुणिले 3 आहे ना हे अंशाला जास्त आहे, वरती डायरेक्ट लिहून टाकलं तरी चालतं. ठीक आहे बघा. बरं आता लक्षात घ्या, आपण छेदाला आणि अंशाला किती शून्य वाढवले बघा. अंशाला छेदाला शून्य किती बघा 1 2 3 4 5, 5 शून्य वाढवले आपण, बरोबर आहे का. बघा इथं 2 इथं 2 आणि इथं 1, मग अंशाला पण 5 शून्य वाढवायचे म्हणजे अपूर्णांक स्थिर राहतो. बघा इथं 1 2 3 आणि 4 वाढवले. आता आणखी एक वाढवावं लागेल, फक्त एक शून्य वाढवून टाका कुठं तरी, इथं एक शून्य वाढवा.
झालं. वरती पण 5 वाढवले, खाली पण 5 वाढवले. अपूर्णांक सेमच आहे. आता भाग घालवा. काय निघते बघा इथं? बघा 6 त्रिक 18, 6 चौक 24. ठीक आहे बघा. चला परत किती येते बघा? 9 एके 9, 9 8 72. ठीक आहे बघा. चला परत 6 एके 6, 6 पंचे 30. चला परत काय ते बघा? 3 एके 3, परत 3 एके 3, 3 पाचे 15 म्हणजे 15 त्रिक 45. ठीक आहे बघा. चला काय निघते बघा आता इथं? आता बघावं लागते. काय बघा? चला काय ते 15 गुणिले बघा 15 8 किती झाले? 20 बरोबर आहे का? 120 झाले. चला परत 5 चोक 20 गुणिले 20 करा इकडं. काय निघते बघा? 12 दुनी 24 आणि ह्याच्यावरती 2 शून्य. मग काय निघते बघा? 2400 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. म्हणजे कसं असतं बघा, एक 5 जर असेल ना कुठं तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसलेला एक स्थानी गुणाकार करताना मग 5 ला एक समसंख्या घ्यायची म्हणजे बरोबर एक स्थानी शून्य येतं. म्हणजे आपल्याला भाग करायला संख्या काय होते सोपी पडते. ठीक आहे बघा. सॉरी गुणाकार करायला. 12 2 24 उत्तर येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता इथं काय आहे, थोडक्यात चक्रवाढ प्रश्न काय दिसते बघा? वार्षिक गणना केल्यास रुपये 2000 ची रक्कम 2 वर्षात वार्षिक किती दराने 2205 एवढी होईल म्हणजे 205 रुपये तिला व्याज मिळेल. ठीक आहे बघा. आता कसं आहे बघा लक्षात घ्या. इथं तर सगळ्या संख्या काय बघा तुमच्या 10%, 15, 5, 20. मी तुम्हाला डायरेक्ट चक्रवाढ व्याज काय म्हटलं? कारण की बघा 2000चा 200 जर पकडला असता आपण 10% आला असता. आणि वरचा 5 रुपये म्हणजे काय 10 पॉईंट समथिंग येते. येते लक्षामध्ये? त्याच्यामुळे इथं सरळ व्याजाने उत्तर येणार नाही. चक्रवाढ व्याजाने. मग कसं असं लक्षात घ्या. आता इथं बघा आता 2000 बघा 2000 ला बघा इथं किती वाढलेत बघा 205 आहेत. बरोबर आहे का? 2000 रुपये आपली खरेदी किंमत आहे आणि आपल्याला वाढलेत की 205 रुपये. किती 2 वर्षामध्ये? 2 वर्षामध्ये. बरोबर आहे का? मग थोडक्यात साधारण प्रत्येक वर्षी 100 रुपये वाढलेत. बघा पहिल्या वर्षी आपण इथे 100 पकडले. दुसऱ्या वर्षी आपण इकडे 100 पकडू. तात्पुरतं 205 च्या ऐवजी आपण 200 रुपये पकडू बघा. मग 2000 ला बघा सरळ व्याजाने जर पकडलं ना तर तुम्हाला काय किती रुपये मिळतात? 2000 रुपये मिळतात. सॉरी 200 रुपये मिळतात. पहिल्या वर्षी 100, दुसऱ्या वर्षी 100. ठीक आहे. आता बघा आपल्याला काय करायचं बघा. आता बघा इथं चक्रवाढ व्याज असल्यामुळे कसं झालंय बघा. इथं 2000 चे पहिल्या वर्षी तुम्हाला 100 रुपये मिळाले. ठीक आहे. दुसऱ्या वर्षी पण ह्या 2000 ची तुम्हाला 100 रुपये मिळाले. पण हे 100 रुपये व्याज न भरल्यामुळं तुम्हाला काय झाले बघा 5 रुपये वाढलेत. म्हणजे इथं परत किती वाढले? 5 रुपये वाढले. पण हे 5 रुपये का वाढले? तर 100चं व्याज आहे 5 रुपये. 100 ला 5 रुपये व्याज भरत असतो तर व्याजाचा दर किती असतो? 5% असतो. लक्षात घ्या. किती झाला? 5%. म्हणजे आपलं उत्तर निघतंय ऑप्शन नंबर 3. इथं येते लक्षामध्ये बघा. बघा कारण काय आहे बघा लक्षात घ्या. तुम्ही 200चा बघा 2000 रुपयाला 5 रुपये टक्क्याने जर पहिल्या वर्षी व्याज घेतलं ना तर किती निघतं बघा. बघा 10% झालं 200 आणि 5% किती झालं? 10% 200 झालं तर 5% किती झालं? 100 झालं. ठीक आहे. दुसऱ्या वर्षी किती निघेल बघा परत 100 रुपये मिळतील. 200 झालं. पण या 100चे परत 5% म्हणजे 5 भरावं लागतील तुम्हाला. म्हणजे 205 रुपये व्याज म्हणजे चक्रवाढ व्याजाचा प्रश्न आहे. म्हणजे इथं काय निघेल बघा व्याज दर आपलं 5% निघेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत अल्फाबेट सिरीजवरचा प्रश्न आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये? खालील मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकेल? बघा काय निघते बघा. सी च्या नंतर बघा DEF 3 घरं पुढे गेले काय आले? एफ आलेले. 3 घरं पुढे गेले की एफ आले. चला परत एफ च्या पुढे EF GHI परत 3 घरं गेले की आय आले. परत आय च्या पुढे आय JKL परत 3 घरं गेले की एल येते. एल च्या पुढे बघा एल MNO परत 3 घरं पुढे गेले की ओ येते. अधिक 3 केले की ओ कुठं कुठे बघा इथे एक आणि इथे एक म्हणजे 1 आणि 2 नंबरचा ऑप्शन कॅन्सल झाला. ठीक आहे. चला आता X च्या पुढे बघा काय दिसते बघा तुम्हाला. आता उलट किती दिलेले बरोबर आहे का? आपण इकडून मोजू ओ PQR बघा बरोबर O च्या पुढे 3 घरं आले की R येते म्हणजेच मायनस R च्या पाठीमागे 3 घरं O आहे. ठीक आहे. R च्या पुढे बघा R OPQR STU बरोबर परत 3 घरं पुढे गेले की U येते. म्हणजे याचा अर्थ काय U च्या पाठीमागे 3 घरं गेली की R येते. U च्या पुढे बघा U VWX बरोबर परत 3 घरं पुढे गेलं की काय येते X येते. म्हणजे X च्या पाठीमागे 3 घरं गेली की U आहे. एवढं तर कळलं. आता मग O च्या पाठीमागे 3 घरं जावा काय निघेल बघा. LMN K JKL काय निघेल बघा. O आपलं कुठलं घ्यायचं 2 नंबरचं ना. काय निघेल इथं एल आणि इकडे एल आहे. मग थोडक्यात काय एल MNO बरोबर आहे बघा. आता एल जरा दोन्हीकडे एल दिसते बरोबर आहे. इथं एल घेतला पण एलच्या पुढं 3 घर जावा बघा एल
MNO बरोबर काय ते 3 घरं पुढे गेले की ओ निघते म्हणजे ओच्या पाठीमागे 3 घरं गेले की एल येते. बरं आता ह्याचा तर विषय संपला. OL तर OL आलं. आता फक्त 20 आणि 27 बघायचे आपल्याला. बघा काय निघते बघा इकडं 2 बघा इथं 0, 2, 6 बरं आता एक लक्षात घ्या. इथं 2 नाही हां. इथं किती आहे 12 आहे लक्षात घ्या. इथं किती आहे 12 दिसतंय तुम्हाला. म्हणजे 0, 2, 6, 12 असं येते. म्हणजे काय झालं बघा 0 आणि 2 मध्ये बघा 0, 2, 6 आणि 12 ती प्रिंटिंग मिस्टेक आहे बघा. इथं 0 आणि 2 मध्ये 2 चा फरक आहे. 2 आणि 6 मध्ये 4 चा फरक आहे. 6 आणि 12 मध्ये 6 चा फरक आहे. मग 2 अन् बघा 2 अन् 2 4 अन् 2 6 अन् 2 इथं 8 चा फरक येईल. म्हणजे 12 आणि 8 किती निघेल बघा 20 निघेल. म्हणजे इथं OL 20 येते. म्हणजे काय निघेल बघा ऑप्शन नंबर 3 OL 20. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा बॉड मासवरचा प्रश्न आहे. काय दिसते बघा इकडे तुम्हाला. चला ए म्हणजे प्लस, बी म्हणजे वजा, सी म्हणजे गुणिले आणि डी म्हणजे भागिले असेल तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? ठीक आहे. बघा 20, 70 परत काय 7, 3 आणि 10. ठीक आहे बघा आता ए म्हणजे काय दिले बघा अधिक. ए म्हणजे अधिक लिहा. चला परत डी. डी म्हणजे भागिले. डी म्हणजे भागिले. चला परत सी. सी म्हणजे गुणिले. सी म्हणजे गुणिले. परत बी. बी म्हणजे काय? बी म्हणजे वजा. बी म्हणजे वजा. आता फक्त काय ब्रॅकेट टाकून द्या. इथून इथपर्यंत काय जाईल ब्रॅकेट बसेल. काय निघेल बघा मग 20 अधिक 70 भागिले 7 किती येते? 10 येते. बरोबर आहे का? 10 तर 70 परत 10 गुणिले 3 आणि इकडे वजा 10. मग काय निघेल बघा 20 अधिक 10 त्रिक 30 वजा 10 म्हणजे काय निघेल बघा 30 आणि 20 झाली 50. 50 मधनं 10 गेले खाली राहिले 40. म्हणजे उत्तर किती निघेल आपला ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी.